कपलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये मोदी या परिसरामध्ये दोन मुलींचा जो आहे तो दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। खरं तर एक विद्यार्थिनी जी आहे ती 9वीची होती आणि दुसरी 10वीची परीक्षा दिलेली या दोन विद्यार्थिनी होत्या। यापैकी ममता अशोक म्हेत्रे आणि दुसरी जिया म्हेत्रे असं या मृत मुलींचं नाव आहे। खरं तर आपण पाहतोय बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाण्याची कशा पद्धतीची अवस्था आहे, कारण इथल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत की पाणी दूषित येतं, आम्हाला मैला मिश्रित पाणी येत असल्याचं देखील तक्रारी आहेत। आपण पाहतोय हे प्रत्यक्ष पाणी ज्या या बादलीमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं दूषित पाण्याचा पुरवठा जो आहे तो या भागामध्ये होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे दिल्या गेलेल्या होत्या, मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं एकंदरीत या संपूर्ण घटनेवरून आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे दूषित पाणी इथे आलेलं आहे आणि दोन मुलींचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। तिसरी मुलगी अतिशय गंभीर आहे, त्यांचं देखील आता पुढे उपचार सुरू आहेत। आपले इथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नक्की काय परिस्थिती आहे। मावशी, काय परिस्थिती आहे तुमच्या या संपूर्ण भागामध्ये, कशा पद्धतीचं पाणी येते? पाणी आता 2-3 महिने झाले की पाणी गढूळच यायला लागले, सगळं गटरचा वास यायला लागले। 2 महिने झाले, 2-3 महिने झाले। हां, आणि लेकरं आजारी पडायला लागले, सारखं 2 दिवसांनी 4 दिवसांनी सारखं उलटी जुला व्हायला लागले लेकरांना, असं व्हायला लागलं लेकरांना। मावशी, तुमचं काय तक्रार आहे? तुम्ही आता म्हणत होतात की पाण्यामध्ये काही तक्रार गढूळपणा आले, आपण पाहतोय अशा पद्धतीनं पाणी जे आहे त्या ठिकाणी भरून ठेवलं जातं। मावशी, काय सांगाल, काय परिस्थिती आहे तुमच्या भागामध्ये, कसं पाणी येते तुम्हाला आणि कसं पितात? घाण पाणी येते तर तसलेच पिता का तुम्ही पाणी? मग काय करा, पिते तसंच, काय करायचं? मग तुम्ही कुणाला सांगितलं नाही का, अधिकाऱ्यांना वगैरे? नाही सांगितलं, आत्ताच सांगितलं। काय आणखी काही नागरिक 4 दिवसाचं पाणी आड येते, काय नक्की मध्ये आळे होते। काय प्रॉब्लेम आहे तुमचा, व्यवस्थित सांगा। आता 4 दिवस आड दिवस पाणी आम्हाला, 4 दिवस टिपात भरून बादलीत भरून पितो पाणी, ते आळ्या होते आणि याच्यातलं दूषित पाणी याच्यामुळं लोकांना मोठ्या लोकांना म्हणून उलटी गुलाब त्रास व्हायला। मी परवा सलाईन लावून 2 दूषित पाणीमुळे मला उलटी चालू, मी सलाईन लावलं प्रायव्हेटमध्ये, अजून 2 दिवस मी बरं झालो। सगळं 4-5 महिने दूषित पाणीचे आलेलं इकडं, सगळं मळमित्र पाणी आलं। ते गटरचं ड्रेनेज लाईन झाल्यापासून ना तो चांगला पाणी तर कसं ड्रेनेज लाईन झाला तसं मळमूत्र पाणीचे तर सर। काय आज तुमच्याकडे काय घटना घडलेली आहे? आता 2 जगवले सर, अजून एक सिरियस आहे मॅटर, काय ते आपण सिव्हिलमध्येचं मॅटर, ते कोण कोण लहान मुलगीचं आहे, 14-13 वर्षाची मुलगीचं, ते परत सिरियस आहे मॅटर अजून। कशामुळे झाले? पाणीमुळे व्हायला सर, सगळं मोठ्यांना लहानला सगळ्यांना त्रास व्हायला, वयोवृद्ध सगळ्यांना त्रास व्हायला। एक तर उन्हाळ्याचा त्रास, एक पाणीचा त्रासमुळे सगळे लोक दगावले लागले सर। पण मग इथले कोणी स्थानिक नेते, नगरसेवक बघत नाही, आमदार खासदार कोणी येत नाही इथं, या जगजीवनराम झोपडपट्टीवर वाढलीच नाही कोणी। पण अधिकारी प्रशासनाचे कारण महापालिकेत प्रशासन येत असताना असेल काय, मला कुठल्या पण कामाला अडथळत येतच आता नाही तिने, त्याच्यामुळे सगळं वाट लागला। पण मग महापालिकेचे अधिकारी कोणी येत नाहीत का? येत नाही, फिरकून सुद्धा ड्रेनेजवाला तर येतच नाही इकडं। 10 वेळा 100 वेळा फोन केला तर पण येत नाहीत, घरात शिरतं ड्रेनेजचं पाणी, तरी पण कोण येत नाहीत। काय दादा, खरं तर तुमच्या इथे दुर्दैवी घटना घडलेल्या आहे, 2 लहान चिमुकल्या मुलींचा ठिकाणी मृत्यू झालेला आहे, काय कारण आहेत, काय वाटतं? दूषित पाणी आहे सर, 1 वर्षापासून हे पाणी चालूच आहे, असंच दूषितच यायला पाणी। आम्ही कंप्लेंट केलं, सांगितलं, ड्रेनेजवाल्यांना बोलवलं इथं, ते लोक म्हणतात आमचं काम नाही, तुमचं काम नाही, एकमेकाच्या अंगावर ढकलतात। पण दूषित पाणीमुळं हे दुर्घटना घडलेलं आहे। 2 चिमुकले पोरं मेलेत, एक सिरियस आहे, सध्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांनी। हे सगळं कारणीभूत पाण्यामुळं झालेलं आहे। दूषित पाणी तुम्ही बघता, त्याचं कारणीभूत सगळे त्यांनीच आहेत असं आम्हाला वाटतंय। मावशी आहे तिथे, मावशी काय परिस्थिती आहे एकंदरीत तुमच्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये? 2 सर, ज्या वेळेस त्यांनी ड्रेनेज लाईन केलेत ना, त्यावेळेस पहिला पाणी अगोदर चांगलं होतं, हे लाईन केल्यापासून पाणी एवढा गढूळ यायला लागलं, एवढा घाण यायला लागलं तर सांगूच नका तुम्ही। आम्ही सांगाव तर कुणाला? नगरसेवक कधी मतदान असते त्यावेळेस इथं येतात, त्यावेळेसच मतदान द्या, पैसे घ्या म्हणतात। हे चुकीचं गोष्ट आहे की लोक पैसे घेऊ नये, याप्रमाणे आपलं सांगावं। पण मग महापालिकेचे अधिकारी नाहीत का येत इथं? कोणी महापालिका येत नाहीत, कोणी जेव्हा मतदान असते त्यावेळेसच येतात, त्याच्या पुढं कोणी येत नाहीत। काय अडचण आहे बाई, काय अडचण नाही, या काही सुद्धा विचारत नाहीत। आता आमच्या घरात आमच्या बहिणी भावाच्या मुलगीचं असं झालंय, आता पलीकडच्या पोरीचं डेट झालंय आणि
भाचे आहेत ते दोन्ही. भाची आहे ते. काय- एक आहे. एक भाचे आणि दुसरी एक आहे. इथं आता झालं ना ते दोन्ही एक एक झालं डेड पण ते दिन आहे. अजून एक पेशंट कंडिशन अजून 15 मिनिटात काही सांगू शकत नाही त्याचं. ते दोन्ही एकदमच देणार झाले तर आता हे तुम्ही करणार करा. काय झालं होतं तुमच्या भाचीला आता जी वारली? काही नाही 2 दिवस उलटी जुलाब एवढंच. लहान लहान दवाखान्यात दाखवलं. डॉक्टर डायरेक्ट काय म्हणले, डायरेक्ट शिवला ऍडमिट करा म्हटले. मग 8 दिवस ऍडमिट केलं आम्ही. ऍडमिट केलं तर पण त्याला होशच नव्हतं अजिबात. आयसीयू मध्येच होती कंटिन्यू. शुद्ध नव्हते का? शुद्धीच नव्हती अजिबात. काय सांगितलं डॉक्टरने, काय झाले म्हणून सांगितलं आम्हाला होतं? असं फक्त सांजेच नाहीत ना त्याने फर्स्ट. आम्हाला काय वाचता येते लिहिता येते त्याने पेपर देत येतो आम्हाला बघा म्हणून. आम्हाला काय येते का ते अनपढ लोक आम्ही. एवढंच बोलले की काय होत नाही चांगलं होते, काय होत नाही चांगलं होतं एवढंच सांगितलं आम्हाला. लास्ट मुमेंटला मला कसं मी हॉस्पिटल लाईनला काम केलंय. लास्ट मुमेंटला मला कळालं की याचं पूर्ण केलंय. पण मग ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला तुमच्या भाचीचा, त्याच्या आधी काय लक्षणं होती किंवा ती कशामुळे तिला दवाखान्यात ऍडमिट केलं, काय लक्षणं होती? जुलाबामुळेच दुसरा काही नव्हतं त्याला त्रास. दुसरा काहीच त्रास नाही फक्त उलटी जुलाब एवढंच. त्याच्यामुळं त्याने कधी ऍडमिट केलं ते माहित नाही. मला माहिती झाल्यावर मी गेले तेव्हा पेपर बघितले. मी म्हटले उलटी जुलाबामुळे झालं तर सलाईन वगैरे चालणं होईल म्हटले. डझर वगैरे ते हे सगळं लावलेत त्यांनी इन्सुलिन्स वगैरे तरी सुद्धा काय उपयोग झाला नाही. लास्ट मुमेंटमध्ये काल सगळे आमचे पाहुणे थकलेत म्हणून मी लास्टला गेले. लास्ट मुमेंटला काय तर 8:30 पावणे 9 दरम्यानच्या ज्या वेळेस गेल्यावर माझा हात धरले त्याने. डोळ्यात पाणी, दोन्ही डोळ्यातनं पाणी यायला लागलं. ते मी पुसले की माझे हात धरले त्याने घट्ट. हत्या म्हणून तेवढाच आवाज दिले. मला डोळे बघितले की दमच सोडले त्याने. त्यात ते मोठे डॉक्टर आहेत ना त्या सिव्हिलमध्ये ते मोठे डॉक्टर येऊन लगेच काट लावले, दाबादाबी केले, पुश केले. पण सॉस फलटी होईल म्हणून पुश केलेत. तरी आमची वहिनीला सांगितलं ना, आमच्या भावाला सांगितलं ना, आम्ही कुणाला सांगितलं ना. या बाबतीत कुणालाच माहिती नाही. तुमच्या डोळ्यात देखत तिचा जीव गेला? माझ्या डोळ्यात एकच गेलं. कोणीच नव्हतं माझ्या फॅमिली. सगळ्यांना मी बाहेर राखले. सगळं येतं कंडिशन. काय प्रशासनाकडनं अपेक्षा आहे? काही मदत आता मिळावी किंवा काय अपेक्षा आहे तुमच्या? आता हा पाहिजे तुम्ही सध्या करावंच पाहिजे मदत. का म्हणजे सरकार मोडणं झालंय. गरीब परिस्थिती माझ्या भावाचा. त्याच्या पुढे 3 लेकरं आहेत. आता तिथनं काढता पण आम्हाला नाही आलंय. जे आमच्या ओळखीचे होते त्यांनी येऊन काढले तिथनं पेशंटला. पैसे सुद्धा आम्हाला नाही. कंडिशन एवढा बेकार होता. डेड बॉडी द्यायला सुद्धा तयार नाही. इथलं एक मेन ते आहे मोदी डीजे घडका ना त्यांनी आल्यावर तेव्हा त्यांनी काय तर प्रोजेसर सांगितलं मबला असं झालंय. मग आता तुम्ही याच्या पुढे काय निर्णय घेतो बघा. आपण पाहतोय खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे. आत्यासमोरच आत्याचा हात धरून तिने जे आहे त्या ठिकाणी आपला जीव जो आहे तो सोडलेला आहे. अतिशय विदारक परिस्थिती जी आहे ती खरं तर स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या या सोलापूर नगरीमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. मावशी तुम्ही काहीतरी सांगत होतात मगाशी पाण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे पाण्याचा? आपण पाहतोय कशा पद्धतीचं हे पाणी आहे. अशाच पाण्यावरती हे संपूर्ण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पाणी स्टोअर करावं लागतं जास्तीत जास्त. कारण 5 दिवसातून एकदा पाणी जे आहे ते सोलापूर शहराला पुरवठा होते आणि त्यामुळे आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे पाणी आहे. अगदी जनावराला सुद्धा हे पाणी दिलं जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं पाणी जे आहे तिथले नागरिक पिताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अतिशय विदारक अवस्था. मावशी काय हे पाण्याची अवस्था आहे? कधी पाणी येतं आणि काय एकंदरीत परिस्थिती आहे? येते कधी 5 दिवसाला येते पाणी कर. पण हे पाणीमुळे सगळ्यांना उलटी जुलाब होणं हे असं मुलगी आजारी 8 दिवसातच असं झालं या मुलीचं तरी. त्यामुळं खूप प्रॉब्लेम व्हायला. मुली इथं हे झालेले आहेत. आता 3 मुली झाल्या असं झालेत. आता एक मुलगी सिरियस आहे, एक मुलगी तिचीच बहिणी, दोन्ही सख्खे बहिणी. एक मोठी मुलगी सिरियस, मोठी का छोटी हे झाली आणि आता हे पहिलं क्लासमेटच आहेत सगळे असे एका शाळेतच शिकलेले मुली. 2 मुली डेथ झालेल्या आहेत, तिसरी सिरियस आहे. तिसरी सिरियस आहे अजून. कसं मग तुम्ही कसं करता हे सगळ्या पाण्याचं? मग स्वच्छ पाणी कसं? पाणीच प्यायला भरले नाही आज म्हणून तरी आमच्या घरात पण लहान लेकरं आहेत भावाचे म्हणून भरलेच नाही मी घाबरून पाणी तसंच ठेवून टाकले. बाहेरचंच भरावं लागलं तर काय करायचं मग सगळ्यांना असं झाल्यावर मग पुढचं काय करायचं? कोण येत नाही का? नेते असतील, अधिकारी महापालिकेचे? तर फक्त मतदानच्या वेळेस सगळेजण हात जोडत येतात. इतर वेळेस कोणच फिरकून बघत नाही तिकडं. कधीपासून हे दूषित पाण्याची समस्या तुम्हाला सुरू झालेली आहे? आता 2-3 महिने तर झाला असंच पण गढूळ पाणीच येते.
कशामुळे असं काय वाटतं, कशामुळे यायला लागले? काय माहिती, मला तर वाटतं हे चेंबरचं जेव्हापासून झालं ना, चेंबरचं काम सुद्धा व्यवस्थित केले नाहीत. आणि खड्डे जे एक माणूस बुडण्यासारखं जे खड्डे मारतात ना, तेवढे खड्डे नाही मारलेले आहेत. वरचंच म्हणजे थोडंसंच आम्ही जेव्हा बोलत होतो ते खड्डे आतपर्यंत मारा म्हणले तर आमच्याशी भांडण केलेले आहेत तेव्हा ते लोक कनेक्शन करणारे. आणि नगरसेवक पण तेवढं येऊन काय लक्ष पण दिले नाहीत. करणारे केलेत तेवढं, जेवढं त्यांना करू वाटलं तेवढं काम. पूर्ण पावसाळा आला ना, घरात सगळ्यांचं चिखल घाण संडास सगळं भरतंय, एवढं घाण होतं इथं गल्लीत. आता सध्या पाणी सुरू आहे, आपण पाहतो या ठिकाणी हे महापालिकेचंच हे पाणी आलेलं आहे. आणि रिॲलिटी चेक करतो आपण की कशा पद्धतीचं हे पाणी आहे. आपण पाहतो एकतर कमी दाबाने हे पाणी आलेलं आहे आणि आत आपण पाहिलं की खूप गढूळ पाणी जे आहे ते या ठिकाणी येत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळते. वरकरणी जरी हे पाणी स्वच्छ दिसत असलं तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि दूषित पाणी जे आहे ते येते. आपण पाहतो हे बॉटल्स भरून ठेवलेले आहेत. कशा पद्धतीनं हे पिवळं अक्षरशः शेवाळ असावं अशा पद्धतीचं हे पाणी जे आहे या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच विदारक अवस्था जी आहे ती या स्मार्ट सोलापूरमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हाकेच्या अंतरावरच इथून सोलापूर महानगरपालिकेचं कार्यालय आहे, मुख्यालय आहे. आणि त्याच्या हाकेच्या अंतरावर बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये अशा पद्धतीच्या 2 मुलींचा जो आहे तो करुण मृत्यू जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं आहे. कारण दूषित पाणी पुरवठा झाल्यामुळे या ठिकाणी हे सर्व घटना जे आहे ते घडले. खरं तर आत्ताच आमदारांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि आमदारांनी देखील सांगितलं की चेंबरमध्ये पाणी साचल्यानंतर त्याच चेंबरमधून जे आहे म्हणजे गटारीच्या चेंबरमधूनच पिण्याची पाईपलाईन गेली आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा जो आहे तो होत असल्याचं देखील त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नक्की याचं कारण जे आहे ते स्पष्ट होईल. मात्र 2 सख्या बहिणी ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी एकाचा मृत्यू झालेला आहे, एक सिरियस आहे, तर दुसरी एक मुलगी या ठिकाणी मृत्यू पावलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच विदारक अवस्था जी आहे ती या संपूर्ण सोलापूर शहरातल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये आज झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.